नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण सरळ सेवा परीक्षेची तयारी करत आहात. ही तयारी करत असताना स्पेक्ट्रम अकॅडमी तुमच्या मदतीला आहे. यापूर्वी जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनची आपण प्रश्नमंजुषा सुरू केलेली आहे. यापूर्वी आपण मराठी व्याकरणातील पहिला व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पुन्हा तलाठी भरती जी काही 2019 मध्ये परीक्षा झाली त्याचे प्रश्न उत्तर आपण पाहिले. आज देखील आपण तशाच पद्धतीने मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा भाग 2 मध्ये उर्वरित जे काही क्वेश्चन पेपर आहेत किंबहुना त्याच्यामधील जे काही प्रश्नांची काठिण्य पातळी आहे, प्रश्न विचारण्याची जी काही फेक आहे किंवा प्रश्नांचे जे काही प्रकार आहे त्याची जी काही उकल आहे ती उकल आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग करायची सुरुवात. चला, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण पुढे जाऊया. मित्रांनो, या ठिकाणी आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे पहा, आता प्रश्न काय विचारलेला आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ही आहे तुमची प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे प्रश्न काय विचारलेला आहे पहा. बोटावर नाचवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. बोटावर नाचविणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. बोट हलवणे, स्वतःच ऐकायला लावणे, बोटांनी ताल धरणे, बोट दाखवणे. बोट दाखवणे काय प्रश्न आहे पहा. बोटावर नाचवणे. आता बोटावर नाचवणे म्हटल्यानंतर इथं तुमच्या लक्षात येतंय काय, वहिनी दादाला बोटावर नाचवते. काय करते वहिनी दादाला? बोटावर नाचवते. आता खरोखर वहिनी दादाला बोटावर नाचवते याचा अर्थ बोट हलवते का? नाही. बोटांनी ताल धरते का? नाही. बोट दाखवते का? नाही. स्वतःचे ऐकायला भाग पाडणे याला म्हणायचं बोटावर नाचवणे. आहे की नाही सोपं? विनाकारण आपण अवघड म्हणतो. अवघड बिलकुल नाही. ज्याचं वाचन चांगलं असेल त्याला सहजपणे प्रश्नांची उत्तरं येतातच. पुढचा प्रश्न काय आहे पहा. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? मनुष्यत्व, मानव, माणूस आणि मानवी. सामान्य नामाला विशेष नामाला प्रत्यय लागून जी नामं तयार होतात त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात. आणि भाववाचक नामे ही अदृश्य स्वरूपात असतात, ती डोळ्याने दिसत नाही. या नामांना धर्मवाचक नाम म्हणतात. कोणतं नाम म्हणायचं? धर्मवाचक. धर्मवाचक नाम, धर्मवाचक बरं का. मग आता याच्यात कोणता आहे? माणूस दाखवता येतो, माणूस दाखवता येतो, पण मनुष्यत्व मात्र दाखवता येत नाही. मनुष्यत्व, मातृत्व, दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व. म्हणजे इथं कोणता प्रत्यय लागला? कोणता प्रत्यय लागला? तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी त्व प्रत्यय लागला. कोणता प्रत्यय लागला? त्व. कोणता लागला? त्व 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 त्व. लक्षात घ्या. आणि म्हणून इथं मातृत्व, दातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व असा तो प्रत्यय लागलेला आहे. कोणता प्रत्यय लागला? त्व. हे लक्षातच ठेवा. आणि म्हणून मनुष्यत्व, मातृत्व, दातृत्व ही कोणती नामं झाली? भाववाचक नाम. चलायचं पुढे आलंय लक्षात. चला पुढे जाऊया. पहा, धाव, नृत्य, हास्य ही कोणत्या प्रकारची नामं आहेत? चला पहा, उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. काय वाटतं तुम्हाला? काय उत्तर असावं? चला. आणि पुस्तकाच्या बाबतीत मला मोरा वाळिंबे लिखित सुगम मराठी व्याकरण आणि लेखन याच्यामध्ये जे काही मूळ बेसिक संकल्पना आहे त्या सर्व संकल्पना त्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. नृत्य
धाव हास्य सामान्य नाम, विशेष नाम, धर्मीवाचक, भाववाचक. तर मित्रांनो, नृत्य, हास्य, हास ही जी काही नामं वगैरे आहे, या नामांचा जर विचार वगैरे केला तर ही सर्व सामान्य नाम आहे का? नाही. विशेष नाम नाही. धर्मीवाचक नाही. याला म्हणायचं भाववाचक नाम. हास्य दाखवता येत नाही. नृत्य, याला नृत्य म्हणतात, करता येतं, पण याला हे नृत्य असं दाखवता येत नाही. आपुलकी, जिव्हाळा, चांगुलपणा, धैर्य, कीर्ती, गारवा, गोडवा ही सगळी भाववाचक नामं आहे. ती दृश्य स्वरूपात दाखवता येत नाही. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न काय आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, रावण रामाकडून मारला जातो. काय? रावण रामाकडून मारला जातो. आता मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा इथं काय प्रश्न विचारला? वाक्याचा प्रयोग ओळखा. काय विचारलेले? वाक्याचा प्रयोग ओळखा. आता वाक्याचा प्रयोग ओळखा म्हटल्यानंतर इथं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा क्रियापदाकडे जायचंय. मूळ धातू मार. मारणारा कोण आहे? रावण. रावण कोण झाला? कर्ता. मार पहा, मूळ धातू मार. मारणारा कोण आहे? राम. राम कोण झाला? कर्ता. आता रावण मारला गेलेला रावण आहे, परंतु या ठिकाणी मात्र कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच लय पावते. मग तुम्हाला कदाचित काही विद्यार्थ्यांना माहीत असेल, मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेतील पॅसिव्ह व्हॉइस सारखी वाक्याची रचना होते. कर्त्याची जागा कर्म घेतं, कर्माची जागा कर्ता घेतो. तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. आणि नवीन कर्मणी प्रयोग ओळखण्याची खूण आहे, कर्त्याला नेहमी कडून हे शब्दयोग्य अव्यय जोडून येते. कर्त्याला नेहमी कडून हे शब्दयोग्य अव्यय जोडून येते. म्हणून हे उत्तर चुकीचं आहे, हेही उत्तर चुकीचं आहे, हेही उत्तर चुकीचं आहे. हे आहे नवीन कर्मणी. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हार्ड वर्क करायचं नाही, स्मार्ट वर्क. स्मार्ट, कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आहेत, ते पण अचूक सोडवायचे आहेत. आणि म्हणून तुम्हाला प्रश्नांच्या ट्रिक्स माहीत असणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी जर तुम्हाला प्रयोग शिकवले ना, मोजून तुम्हाला 4 शब्द लक्षात ठेवायचे. काळ शिकवले, फक्त 12 शब्द लक्षात ठेवायचे. संधी शिकवली, तुम्हाला मोजून त्या ठिकाणी 3 शब्द लक्षात ठेवायचे आहे. इतक्या साध्या सरळ सोप्या पद्धतीने सर्वसामान्य विद्यार्थ्याला समजेल आणि सर्वसामान्य विद्यार्थी देखील मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकतो, हे 100% खरं आहे. आणि तशाच पद्धतीने ते शिकवलं जाणार आहे. तुमचं जेवढं वय आहे त्याच्यात तिप्पट माझा 32 वर्षांचा अनुभव आहे. आणि म्हणून मी जे तुम्हाला सांगणार आहे, मी जे तुम्हाला शिकवणार आहे, तर त्याच्या ती जी काही काठिण्य पातळी आहे, ती जी काही धरती आहे, 100% ती TCS पॅटर्नच असेल. तुम्हाला त्याच्या बाहेरचे सहजासहजी त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारले जात नाही. मित्रांनो, एक खात्रीलायक बातमी आहे, पण तुम्ही तयार आहात का? महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात घेणार आहे तब्बल 75,000 सरळ सेवा पदांची मेगा भरती. गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात तब्बल 2,75,000 पदे रिक्त पडून आहेत. त्यानुसार सरकारने एक तातडीचा आराखडा जाहीर केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 1 जून ते 15 ऑगस्ट या 2.5 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 75,000 पदे भरली जाणार आहेत. चला तर मग आजच तयारीला लागा. या भरतीच्या संदर्भातले अभ्यासक्रम व इतर महत्त्वाचे अपडेट्स आम्ही आपल्याला दररोज देत राहू. त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला तर पुढचा प्रश्न पाहूया आपण. याचं उत्तर आहे नवीन कर्मणी, कारण कर्त्याला कडून जोडून आलंय. काय जोडून आलंय? कडून. पुढे चला. पुढे जात असताना विडा उचलणे. पहा बरं का काय प्रश्न विचारला. विडा उचलणे. आपण तुम्हाला शब्द दिला प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हटल्यानंतर पाठीमागच्या परीक्षेमध्ये, मग ते औरंगाबाद असेल, नागपूर असेल, नाशिक असेल अथवा पुणे असेल, तर तलाठी भरतीमध्ये जे जे प्रश्न विचारले तेच मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवत आहे. इतके साधे सोपे सरळ प्रश्न असतात. विनाकारण आपल्या मनामध्ये भीतीचा पगडा असतो,
अरे बापरे, अवघड अवघड अवघड. काही अवघड नसतो. अभ्यास केला तर सगळंच सोपं असतं. काय आहे त्यामध्ये पहा ना, विडा उचलणे. तिथं तुम्हाला माहित आहे की प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची भेट. अफजल खानाने शिवाजी महाराजांना चढे घोड्यानिशी कैद करून आणतो अशी पैजेचा विडा उचललेला होता. आणि मग झालं काय? होता जीवा म्हणून वाचला शिवा. आता विडा उचलणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पैज लावणे, विडा उचलून खाणे, विडा देणे, प्रतिज्ञा करणे. तर साहजिकच मित्रांनो, त्या ठिकाणी अफजल खानाने शिवाजी महाराजांना काय केलं होतं? पकडण्याची प्रतिज्ञा केलेली होती. म्हणजे त्यांनी विडा उचललेला होता. विडा उचलणे याचा अर्थ प्रतिज्ञा करणे. आलं लक्षात? आपण देखील म्हणतो, मी पहिल्याच प्रयत्नात तलाठी भरती होण्याचा विडा उचललेला आहे. म्हणजे तुम्ही प्रतिज्ञा केली मनाशी. दर दिवशी 10 तास अभ्यास करायचा, 6 तास झोप घ्यायची आणि लढायचं, रडायचं नाही. बरोबर आहे ना? ही तुम्ही विडा उचललेला आहे. ठीक आहे, उचला. चला आपण पुढे जाऊया. पुढे जात असताना पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे पहा. पुढचा प्रश्न नेमका काय आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. पहा, खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकच शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात वापरलेला आहे. आता हा प्रश्न तुमचा झालेला आहे. ती गाणे गातो. आता पहा, इथं हा दुसरा प्रश्न घ्यायचा आहे. दुसरा प्रश्न असा आहे पहा. काय प्रश्न आहे नीट लक्षात घ्या. तो गाणे गातो वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रश्न काय विचारला माहिती आहे? तो गाणे गातो वाक्याचा प्रयोग ओळखा. प्रयोग म्हणजे तरी काय हो? तर वाक्यामध्ये कर्त्याची व कर्माची लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदाची जी ठेवण असते त्या ठेवणीला मराठी भाषेमध्ये प्रयोग म्हणतात. खरे की नाही? मग आता तो गाणे गातो. मूळ धातू मी मगाशीच तुम्हाला सांगितलं. मूळ धातू गाणारा कोण आहे? तो. पहा बरं का, इथं मी स्पष्ट लिहितो. तो गाणे गातो. तो गाणे गातो. आता मूळ धातू गाणारा कोण आहे? तो. आता गाणारा तो आहे. बरोबर आहे ना? तो गाणे गातो. ती गाणे गाते. ते गाणे गातात. वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग म्हणतात. वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलतं. वाक्यामध्ये कर्त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय नसतो. कर्ता हा नेहमी कसा असतो? प्रथमा विभक्तीत. आणि म्हणून हा कोणता प्रयोग आहे? कर्तरी. आलं की नाही उत्तर? काय अवघड आहे याच्यामध्ये? एकदम सोपं असतं. पहा, वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलतं म्हणून त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. पहा, जय निबंध लिहितो, राधा निबंध लिहिते, मुले निबंध लिहितात, लिहितो, लिहिते, लिहितात. तो जातो, ती जाते, ते जातात, तो खातो, ती खाते, ते खातात. है ना? पहा किती सोपं आहे. चलायचं पुढे. चलो पुढे जाऊया. पुढे जात असताना प्रश्न काय आहे पहा. प्रश्न असा आहे, उत्तर काय आहे? अर्थातच उत्तर काय आहे? इच्छा तेथे मार्ग या म्हणीचा अर्थ सांगा. इच्छा तेथे मार्ग. पहा, चांगल्या मार्गात अडथळे असतात. सरळ मार्गाने जाण्याची इच्छा असणे. एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच. आपली इच्छा व्यक्त करणे. पहा काय आहे ते, पटापट उत्तर द्या. चलो, कौन बनेगा करोडपती? चांगल्या मार्गात इच्छा असेल तर मार्ग दिसेल. हे तर चुकीचं आहे. पहिलं, सरळ मार्गाने जाण्याची इच्छा असणे चुकीचं आहे. चला 50-50 कौन बनेगा करोडपती मध्ये. पहा, एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काही मार्ग निघतो आणि आपली इच्छा व्यक्त करणे. तर मित्रांनो, 100% गॅरंटेड, खात्रीशीर तुम्हाला सर्वांनाच कल्पना आहे की एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग सापडतो. काय इच्छा असेल तर मार्ग दिसेल. चलायचं पुढे. ओके.
आता पहा, तुम्हाला वही आणि पेन घेऊन काही गोष्टींच्या नोंदी ठेवायच्या आहेत. तुम्ही म्हणा काय नोंदी ठेवायच्या, तर नोंदी अशा. मित्रांनो, आतापर्यंत जे काही काल म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण प्रश्नमंजुषा पाहतोय प्रिव्हियस इयर क्वेश्चनची, पहिल्या व्हिडिओमध्ये आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येत असेल प्रश्न कसे विचारलेले आहे. प्रश्न तुम्हाला 100% वर्ण विचारावरती प्रश्न हा असतोच. झालं. दुसरं, म्हणीवरती प्रश्न असतोच, वाक्प्रचारावरती प्रश्न असतोच, लिंग विचारावरती असतोच. मग आता तुम्हाला काय करायचंय की मी जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेतोय तर तुम्हाला अशी नोंदी ठेवायची आहेत की बाबा रे, काय इथं प्रयोगावरती प्रश्न विचारलेला आहे, लगेच प्रयोग तुम्हाला अभ्यासावे लागतील. की विभक्तीवरती प्रश्न विचारलेला आहे, लगेच विभक्ती लिहायचं. जेणेकरून कोणत्या घटकावरती कसे प्रश्न विचारले जातात ते घटक तुम्हाला नंतर अभ्यासता येणार आहे. खरं सांगू का, तुम्ही रिव्हिजन कशाला म्हणता सांगा बरं. रिव्हिजन, बरेच विद्यार्थी काय करतात, एखादं पुस्तक घेतात, वाचतात, परत दुसऱ्यांदा वाचतात, परत तिसऱ्यांदा वाचतात. याला मित्रांनो रिव्हिजन म्हणत नाही. ते तुमचं वाचन आहे, वाचनाची आवृत्ती आहे. रिव्हिजन म्हणजे काय, तर एकदा पुस्तक वाचायचं, दोनदा पुस्तक वाचायचं, पुस्तक बाजूला ठेवून द्यायचं आणि जे जे वाचलेलं आहे ते ते त्यातील किती आठवतं, काय आठवतं याचा अभ्यास करणं, याला रिव्हिजन म्हणतात. आलं का लक्षात. तुम्ही काय करता, बरेच मला पण कधी कधी प्रश्न पडतो, सगळेच पालक म्हणतात, मोठे माणसं, अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास करा. पण अभ्यास कसा करायचा हे कोणीच सांगत नाही ना. ते काम आपण करतो बरं का. कधीही केव्हाही कुठेही तुम्ही काय करा की अभ्यासाची योग्य वेळ कोणती, अभ्यास त्याच वेळी का करायचा. एखाद्याच्या लक्षात राहत नसेल तर का लक्षात राहत नाही, तुमचा IQ वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी देखील लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं. मग ते थॉट कसे क्रिएट करायचे याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही अकॅडमीच्या क्रमांकावरती फोन करा. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी ह्या ज्या काही क्लुप्ती आहे त्या तुम्हाला सांगितल्या जातील. अभ्यासाचं तंत्र आणि मंत्र, अभ्यासाची योग्य वेळ 100% तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. ओके, चला पुढे जाऊया. चाची चेचा ची हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. चाची चेचा ची हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे. विभक्ती का मतलब मालूम है आपको. विभक्ती म्हणजे काय, तर वाक्यामध्ये मूळ शब्द जसेच्या तसे कधीच येत नाही, त्यांच्या मूळ रूपात बदल होतो. तो बदल ज्या विकारांनी दर्शवला जातो त्या विकारांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात. माझं तर पाठच आहे वो. काय कसं पहा. प्रथमा विभक्ती प्रत्यय नाही, प्रत्यय नाही. द्वितीया सलाते सलानाते, तृतीया नेसी नेसीही, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी उन्हून तून, षष्टी चाचीचे चेचाची, झाजीचे झेजाजी, सप्तमी तय्या तय्या. संबोधन एक वचनात प्रत्ययने, अनेक वचनामध्ये नो. सगळे मोरा वाळिंबेचं माझं पुस्तक प्रत्येक पानावर कुठं काय आहे हे सगळं मला पाठ आहे. कारण तुम्हाला लक्षात येत असेल तुमचं जेवढं वय आहे त्याच्यात दुप्पट तिप्पट माझा अनुभव आहे. लक्षात येतं ना. मी लाईव्ह बोलतोय. मला माहित आहे की हजारो विद्यार्थी हे ऐकत असतील. तुमचा कोणताही प्रश्न येऊ द्या, याचं उत्तर हेच का, तेच का, असंच का, तसंच का, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटतील. चलो आगे बढ़ेंगे. पहा मित्रांनो, चाचीचे चेचाची विभक्तीचे प्रत्यय ओळखा. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी. तर तुम्हाला माहिती आहे प्रथम विभक्ती प्रत्यय नाही, प्रत्यय नाही. द्वितीया स लाते, स ला नाते. तृतीया ने ए सी, नी सी ई ही, निसी इही. षष्टी आहे चा ची चे, चे चा ची, झा झी झे, झे झा झी. म्हणून आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की हे पहिलं उत्तर चुकीचं आहे, दुसरं उत्तर चुकीचं आहे, तिसरं उत्तर चुकीचं आहे. याचं उत्तर आहे षष्टी. काय आहे, षष्टी. समजतंय ना, आहे ना सोपं. मग विनाकारण आपण भाऊ का करून घेतो. इथून पुढे सबबीचे दोर कापून टाकायचे.
सबबीचे दोर कापून टाकायचे म्हणजे काय करायचं हे सांगणारच आहे मी. आता पुढचा प्रश्न पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मध्येच बरेच विद्यार्थी डिस्कनेक्ट होतात तर ते तुमचं चुकीचं आहे. अर्धवट सत्य धोकेदायक असतं. पूर्ण सत्य पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपली मजल कुठपर्यंत आहे, आपल्याला नेमकी कोणत्या दिशेने वाटचाल करायची आहे. लक्षात येते ना. थांबला तो संपला, त्याचा कार्यभाग बुडाला. आलं लक्षात. तुमचं मोठी स्वप्न पहा. जो मोठे स्वप्न पाहतो ना त्याला कुठेतरी छोटी स्वप्न त्याच्या हाताला लागतात. ठीक आहे. बाबांनी भाजी आणली या वाक्यात भाजी हे मुळात कोणते नाम आहे? धर्मवाचक, भाववाचक, सामान्य नाम, विशेष नाम. चला उत्तर आलेलं आहे. तुमच्या मनामध्ये आहे ना उत्तर? सांगा बरं काय उत्तर असावं. चलो सांगा पटापट कमेंटमध्ये उत्तर. काय वाटतं तुम्हाला? तर मित्रांनो या ठिकाणी भाजी म्हटलेलं आहे. भाजी. आता भाजीच्या संदर्भात विचार करत असताना हे तर उत्तर चुकीचं आहे. भाववाचक नामाला धर्मवाचक म्हणतात, हेही चुकीचं आहे. विशेष नाम नाही ठेवलेलं नाव. अगोदर चुकीचे पर्याय कमी करायचे, नंतर बरोबरच्या पर्यायाकडे तुम्हाला यायचं असतं. हे आहे सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजे याला आपण म्हणतो कॉमन नाउन. माहिती आहे ना काय? कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन. येते ना लक्षात. आणि म्हणून सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, समूहवाचक, पदार्थवाचक हे सगळं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून भाजी हे कॉमन नाउन आहे, सामान्य नाम आहे. आलं लक्षात. चालायचं पुढे. ओके. आता पहा. चलो कौन बनेगा करोडपती समदर्शक शब्द. पिकत घातलेली आंब्याची टिंब असते. गाथण, थप्पी, आढी, रास. आंब्याचं सीझन संपत आलं ना. आता पावसाळा सुरू झाला. आज आषाढी एकादशी. चला पटापट. काय वाटतं सांगा. पिकत घातलेल्या आंब्याची काय असते? माहिती आहे मित्रांनो. तर कालच आपण यापूर्वी पाहिलं होतं. पहिल्याच याच्यामध्ये प्रश्न आलेला होता काजूंची गाथण असते. पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ना काजूंची गाथण असते. आणि म्हणून हे उत्तर आता चुकीचं आहे. इथं गाथण. गाथण ही काजूंचीच असते बरं का. काजूंची किंवा माशांची पण गाथण असते. माशांची. चौपाटीला जाऊन पहा. मासे कसे एकमेकात बांधलेले असतात त्याला गाथण म्हणतात. पोत्यांची थप्पी असते. पोते धान्याचे पोते. गहू, बाजरी, तांदूळ काय असेल नसेल तसे. रास ही धान्याची असते. धान्याची रास असते. याला म्हटलं जातं समूहदर्शक शब्द. आणि आढी असते आंब्यांची. आंब्यांची काय झाडाला तुमच्या काय 5-50 काय 100-200 हजार आंबे लागलेले असतील. आंबे तर ते आंबे गवतामध्ये किंवा तो पेंढा जो असतो भाताचा त्याच्यामध्ये पिकट ठेवले जातात. तर त्याला काय म्हटलं जातं? अढी. आढी आढी अढी शब्द काय आहे? आढी. म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे. हे उत्तर चुकीचं आहे. आढी उत्तर बरोबर आहे. अढी. पहा. मराठी भाषा ही दैनंदिन बोली भाषेतली आहे. ती स्थळानुसार आणि काळानुसार बदलते. मराठी भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे आहे. आणि म्हणून मित्रांनो मी नेहमीच म्हणत असतो आई ही आपल्याला जवळची असते आणि मावशी ही थोडी दूरची असते. आणि मैत्रीण जरी सुरुवातीला जवळची वाटत असली तरी देखील मित्रांनो ती थोडी पातळ माया करणारी असते. लक्ष देतं ना. आणि म्हणून आईकडे लक्ष द्या. मातृभाषा समजून घ्या. बाळ एवढा लाडू खाऊन टाक. काय? बाळ एवढा लाडू खाऊन टाक. आता मित्रांनो क्रियापद ओळखा. खाऊन टाक हे क्रियापद आहे. मग आता इथं हे कोणतं क्रियापद आहे सांगा बरं. तुम्हाला काय वाटतं काय असावं हे क्रियापद? ठीक आहे. पाहूया कोणाचं उत्तर बरोबर आहे ते. तर मित्रांनो बाळ खाऊन टाक
हे खाऊन टाक, हे उत्तर चुकीचं आहे, हे उत्तर चुकीचं आहे, हे उत्तर चुकीचं आहे आणि खाऊन टाक हे उत्तर मात्र बरोबर आहे. याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. खाऊन टाक याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद म्हणजे काय तर धातू साधित क्रियापद अधिक सहाय्यक क्रियापद बरोबर संयुक्त क्रियापद. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे असं, संयुक्त क्रियापदाने दर्शवलेली क्रिया एकच असावी लागते. क्रिया एकच असावी लागते, हे याचं वैशिष्ट्य आहे बरं का. डबल क्रिया चालत नाही. बाळ एवढा लाडू खाऊन जा असं चालणार नाही. खाण्याची आणि जाण्याची क्रिया झाली. संयुक्त क्रियापदाने दर्शवलेली क्रिया एक आणि एकच असावी लागते, हा त्याचा नियम आहे. ठीक आहे, चलायचं पुढे. ओके, आता प्रश्न काय आहे जाणून घ्या, समजून घ्या. पुन्हा हे तलाठी भरतीला विचारलेले, हे काही मी माझ्या मनाचे प्रश्न नाही आहेत, तुमच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही कधीही गुगलवर सर्च करा, तलाठी प्रिव्हियस क्वेश्चन पहा, तिथं तुम्हाला हे प्रश्न दिसतील. फक्त मी हे तुम्हाला का सांगतोय की बाबा रे, परीक्षेला यापूर्वी असे प्रश्न विचारलेले आहेत, आता पण असे प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि खरं सांगायचं म्हणजे तुमच्यापैकी काही विद्यार्थी असे म्हणतात की प्रश्नांचं रिपिटेशन होत नाही, पुन्हा पुन्हा ते प्रश्न विचारले जात नाही. मित्रांनो, आयोगाचं किंवा या ठिकाणी TCSचं कोणीही बांधेल नाही, ते कोणाच्याही मनाचं काही ऐकत नाही. त्यांना वाटलं ना प्रश्नांचं रिपिटेशन करायचं, करू शकतात. अमुक एका घटकावर प्रश्न विचारायचे, विचारू शकतात. नाही विचारायचे, नाही विचारू शकत. पण आपले मात्र, तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे सोनं असतं ना, सोनं, सोन्याचे किती बारीक बारीक तुकडे केले, सोन्याची किंमत कमी होते का हो? नाही ना. मग आपलं नाणं जर खणखणीत असेल, कुठेही टाका, खणखण वाजणारच, त्याचा आवाज येणारच, त्यात काय एवढं. म्हणून अभ्यास महत्वाचा आहे. भाववाचक नाम असलेला पर्याय ओळखा. बाल्य, तारुण्य, वार्धक्य आणि वर्ग. चला सांगा भाववाचक नाम नसलेला पर्याय. पहा कसा प्रश्न विचारलेला आहे. बरेच जण म्हणतात असलेला, म्हणून मी तुम्हाला सांगत असतो प्रश्न नीट वाचा. आहे, नाही, योग्य, अयोग्य, सत्य, असत्य, चूक, बरोबर. आणि ही मेघ ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्याच वेळेस तुमची अचूक उत्तरं येतीलच. चला तर, भाववाचक नसलेला हे भाववाचक नाम आहे, भाववाचक नाम आहे, भाववाचक आहे. वर्ग हे मात्र कॉमन नाउन आहे, सामान्य नाम आहे. आणि म्हणून याचं उत्तर आहे काय? उत्तर काय आहे? वर्ग. पहा, ठेवा लक्षात. चलायचं पुढे. मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन याच्यामध्ये आपण ही जी काही प्रश्नमंजुषा सुरू केलेली आहे, आपण प्रश्नांची जी काही धरती पाहत आहोत, त्या धरतीमध्ये पहिला व्हिडिओ मराठीचा तुम्ही अभ्यासला. हे दुसरं पुष्प आपण गुंफलं. याच्यामध्ये देखील प्रश्नांचे प्रकार तुम्ही पाहिले, काठिण्य पातळी पाहिली. पण त्या अगोदर मी एक शब्द वापरला होता, आठवत असेल, सबबीचे दोर कापून टाका. काय सबबीचे दोर? व पहिली सबब, आम्हाला अभ्यासाला वेळ भेटत नाही. वेळ भेटत नसतो, काढायचा असतो, लक्षात येतं ना. दुसरी, आमच्या घरी अभ्यासाचं वातावरण नाही, वातावरण निर्माण करायचं असतं. आमची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. किती दिवस असं रडगाणं गाणार की आमची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, उर्वरित 100 वर्ष असंच म्हणणार? मित्रांनो, जो 1 वर्षाचं नियोजन करतो ना, तो शेतामध्ये धान्याची पेरणी करतो. जो 10 वर्षाचं नियोजन करतो ना, तो शेतामध्ये झाडं लावतो. आणि जो 100 वर्षाचं नियोजन करतो, तो स्वतः शिक्षण घेतो, स्वतःमध्ये परिवर्तन करतो आणि 2 पिढ्यांची तरतूद करतो. किती पिढ्यांची? 2 पिढ्यांची. मग तुम्हाला देखील काय करायचंय? सबबीचे दोर कापून टाकायचे आहेत आणि तुम्हाला 2 पिढ्यांची तरतूद करायची आहे. पण त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला हवं आहे टाइम मॅनेजमेंट आणि माइंड मॅनेजमेंट. या 2 गोष्टी ज्याला जमल्या
त्यालाच या ठिकाणी आपल्याला तुम्हाला आम्हाला या सक्सेसपर्यंत जाता येतं. आणि मग यशस्वी होण्याचं जे काही सिक्रेट आहे, गुप्त गोष्ट आहे, ती म्हणजे अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीने ऑनलाईन हा जो काही प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे तो विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याची जी मुलं आहे, जी दिवसभर शेतामध्ये राबतात, दिवसभर फवारणी करतात आणि रात्रीचा अभ्यास करतात, तेही विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमध्ये पास झाले पाहिजे. एक डबा दोघात खाणारे देखील विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करणारे असतात, तेही पास झाले पाहिजे. एका रूममध्ये 4-4, 8-8 जण राहतात, तेही पास झाले पाहिजे. दारोदार पहाटे 4 वाजता उठून वर्तमानपत्र टाकणारे विद्यार्थी सरळ सेवा परीक्षा देत असतात, तेही पास झाले पाहिजे. आणि म्हणून हा सर्वांगीण विचार करून खास तुमच्यापर्यंत ही सुवर्ण संधी पोहोचवण्यासाठी, हे प्रश्न पोहोचवण्यासाठी, तुम्हाला मेरिट लिस्टला आणून देण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास निश्चितपणे कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. हॅपी थॉट्स. टेक केअर. थँक्स. अभ्यासाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू. ही गाथा अस्तित्वाची, शौर्याची, पराक्रमाची. या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची, या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची. कर्तृत्व इथे गगनाला भिडे, परिमोल जाणून घेऊ. व्यक्तिविशेष